मराठी भाषा समृद्ध होण्यात चित्रपटांचा सुद्धा मोठा वाटा आहे. कोल्हापूर तर चित्रपटसृष्टीचं माहेरघर आहे. याच कोल्हापुरात चित्रपटांनी मराठी भाषा कशी अलंकृत केली हे दाखवून देणारा लखलख चंदेरी हा कार्यक्रम रामगणेश गडकरी सभागृहात पार पडला. नादब्रह्म, बियॉन्ड एंटरटेन पुणे आणि प्रतिज्ञा नाट्यरंग यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ सिने अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी चित्रपटांचा रंजक इतिहास उलगडून दाखवला. या कार्यक्रमातून पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कुंकू, पहिला वास्तववादी चित्रपट सावकारी पाश, वाल्मिकी, 10 वाजता, छत्रपती शिवाजी, राम जोशी, सांगते ऐका, सुवासिनी, साधी माणसं अशा कृष्णधवल चित्रपटातील गीतांची सुंदर झलक दृकश्राव्य माध्यमातून रसिकांना पाहायला मिळाली. यानंतर चित्रपटामागचा इतिहास, त्याची प्रेरणा, त्यातील वैशिष्ट्य याविषयी तेरणीकर यांनी आपल्या खास शैलीतून माहिती दिली. या सर्व व्हिडिओंचं आरेखन उस्मान शेख यांनी केलं होतं. यासह त्यांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, मास्टर विनायक, संगीतकार गोविंदराव टेंबे, व्ही शांताराम, गानकोकिळा लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीय यांचं विश्वसुद्धा उलगडलं. यामधून मराठी भाषा कशी समृद्ध होत गेली याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण त्यांनी दिलं. या कार्यक्रमासाठीच्या ऐच्छिक शुल्काद्वारे जमलेली रक्कम जाणीव फाउंडेशनच्या नियोजित संकुलाच्या बांधकामासाठी देण्यात आली. यावेळी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी, डॉक्टर यशोधरा ओबेरॉय, उमा गुणे, जाणीव फाउंडेशनच्या संचालिका सुषमा भटकडली, डॉक्टर सुरेश देशपांडे, मिलिंद गुणे, रवींद्र ओबेरॉय, विनोद कुमार लोहिया, डॉक्टर मोहन गुणे, श्रीकांत डिग्रजकर, डॉक्टर सुरेश देशपांडे, डॉक्टर नितीन सखदेव, डॉक्टर सुलभा कुलकर्णी, डॉक्टर शिरीष कुलकर्णी, पंडित सुधीर पोटे, राजेंद्र पित्रे, दिलीप गुणे, चंद्रशेखर मुरगुडकर, सुधीर जोशी, गोविंद पैठणे, सरिता कुलकर्णी यांच्यासह कलारसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.